बसच्या सावलीमध्ये ताबडतोब सामना चालू करायचा आहे मित्रांनो. पहिल्याच राऊंडला आपल्याला 11 वाजायला आलेले आहे जवळजवळ मित्रा. सर्व संघांना विनंती आहे जेवढे उशीर कराल वेळ लावाल तेवढा आपले षटक कमी होतील याची सगळ्या कर्णधारांनी दक्षता घ्यायची आहे मित्रांनो. याच्या पुढचा संघ असणार आहे RCC गोळवाडे विरुद्ध कोस्ते. दोन्ही संघांनी एकदम तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू पाहूया. हा या ठिकाणी जातोय सीमापार षटकार आणि या ठिकाणी 1 रन्सने विजेता होतोय तो अखिल आमशेत संघ. आमशेत संघाचं हार्दिक अभिनंदन आणि जसोली संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच पुढील होणारा सामना असेल RCC गोलवाडी विरुद्ध कोस्ते गावदेवी कोस्ते. गावदेवी कोस्ते संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गावदेवी कोस्ते संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच RCC गवलवाडी संघाचे दोन्ही फलंदाज यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढील होणारा सामना गावदेवी कोस्ते विरुद्ध RCC गवलवाडी. अतिशय सुंदर असा झालेला सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार असा पाहायला मिळाला सामना म्हणजे जसोली विरुद्ध आमशेत. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून आपला सामना आपल्या बाजून झुकवायचा प्रयत्न केला परंतु चेंडू अपुरे पडल्यामुळे आपल्याला पराभव व्हायला लागलेला आहे. ह्याची खंत नक्कीच जसोली संघाच्या कर्णधाराला राहील. अतिशय सुंदर असा दोन्ही संघांनी खेळ केलेला आहे. त्याच्या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. कोस्ते संघाने ताबडतोब संघ तैनात करायचा आहे मित्रांनो. माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण आपले संघ रेडी पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत आणि पंचांना विनंती आहे प्रत्येक राऊंडचे दोन्ही चेंडू पवेलियनमध्ये जमा करायचे आहेत आणि नवीन चेंडू घेऊन जायचा आहे. नवीन सामन्याला नवीन चेंडू असणार आहे त्याची दक्षता घ्यायची आहे पंचांनी. आशिष रिकामे पंचांची नावं घेऊन यायचं आहेत. आशिष रिकामे दोन्ही पंचांची नावं घेऊन यायचं आहेत आपल्याला त्यावेळेस मित्र. धन्यवाद. प्रथम फेरीतील झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावलेला आहे तो आहे आमशेत संघाचा सोमेल. सर्व संघांना विनंती असेल रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित 2025 चषक शिवमय चषकच्या नियमावलीमध्ये असलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक सर्व संघांसाठी असेल. सर्व संघांना विनंती आहे नियमांचं पालन या ठिकाणी काटेकोरपणे करायचं आहे. पुढील होणारा सामना व या सामन्याकडे सामना चालू आहे कोस्ते विरुद्ध गावदेवी कोस्ते खुर्द विरुद्ध RCC गवलवाडी. कोस्ते संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी आमच्याकडे पाठवायचा आहे. कोस्ते संघाचा 12वा खेळाडू RCC गवलवाडी संघाकडे फलंदाजीसाठी नाही यस सर स्टार्ट.
फलंदाजी मार्कवर सौरभ आणि सुदर्शन. गोलंदाजी मार्कवर सुदेश. सुंदर असा चेंडू त्रिफलाचीत होतोय तो. सुदेश या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर पहिला झटका मिळतोय तो गावदेवी RCC गोलवाडी संघाला. आणि संघाचं खातं या ठिकाणी खोलता सुद्धा आलेलं नाही. ते सौरभ आउट होऊन पवेलियन मध्ये येतोय. सौरभची जागा घेण्यासाठी येतोय तो दिगेश. गोलंदाजी मार्कवर कोस्ते संघाकडून सुदेश. कोस्ते संघाचे कर्णधार प्रशांत या ठिकाणी नाणेफेकीसाठी आले होते. त्यांनी सांगितलं होता आमच्याकडे गोलंदाजीचा क्रम खूप उत्तम आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारले आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी त्रिफलाचीत होतोय तो सौरभ. आणि RCC गोलवाडीला पहिला झटका मिळतोय. खाता न खोलता 0 रन 1 विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी अवांतर धावांमध्ये भर पडते व्हाईटच्या रूपात. धन्यवाद. संघाचं खातं खोलता येते व्हाईटच्या स्वरूपाने. धावसंख्येवर 1 धावा 1 गडी बाद RCC गोलवाडी संघ. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पार पडतोय तो सुदेश कडून. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. कोस्ते गावासाठी बिलॉंग करणारा हा खेळाडू सुदेश. डॉट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुदेश. फलंदाजीसाठी दिवेश. पुन्हा एकदा अवंतर धावेने या ठिकाणी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 2. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 2. पुन्हा एकदा पाहूया सुंदर असा चेंडू या ठिकाणी फ्लिक केला. ऑफ साईडला फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या वाढते ती 3. 1 गडी बाद. पुन्हा पाहूया RCC गोलवाडीला या ठिकाणी मोठं आव्हान ठेवावं लागेल. कोस्ते संघाकडे चांगली अशी फलंदाजीचा क्रम सुद्धा आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुदेश. सौरभ आणि दिवेशची जोडी. सुदर्शन आणि दिवेशची जोडी. सुदर्शन पुन्हा एकदा सुदर्शन या ठिकाणी स्ट्राईकला येतो. ऑफ साईडच्या दिशेने हात अडवलेला चेंडू पाहूया या ठिकाणी जातोय तो. फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत ते गोलवाडी संघ. संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 5. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो सुदर्शन. सुदर्शन मोठे फटके मारण्यात या ठिकाणी तरबेज असलेला फलंदाज म्हणजे सुदर्शन. स्ट्राईकवर आहे तो सुदर्शन. गोलंदाजी मार्कवर सुदेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात चेंडू या ठिकाणी पार पडतोय. काहीसा कळालेला नाही. सुदर्शनला बीट होतोय आणि निर्धाव चेंडूने या ठिकाणी संघाची धावसंख्या स्थिर 1 गडी बाद 5. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुदेश. आपल्या संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिला षटक घेऊन आहे तो सुदेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फटका बसला. सुंदर असा झेल या ठिकाणी घेतोय तो फॉलो थ्रू मध्ये सुदेश. आपल्याच गोलंदाजीवर सुंदर असा झेल घेतोय तो सुदेश आणि कॉटन बॉलच्या रूपात झटका भेटतोय तो मोठा झटका सुदर्शन. आणि सुदर्शनची जागा घेण्यासाठी येत आहेत ते गजानन सर. या ठिकाणी RCC गोलवाडी संघाकडून धडाकेबाज फलंदाज गजानन सर या ठिकाणी आता मैदानात येत आहेत. मैदानाचा ताबा घेत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतात. या ठिकाणी पहिल्या षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 5. हॅलो दादा, याचा आवाज नाही अजिबात. ह्या माईकचा अजिबात आवाज नाही आहे. रेडवाले. हॅलो. श्रीवर्धन तालुका बागमांडला विभाग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सन्माननीय श्री उमेशजी धामणे साहेब यांचं रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या मंचावरती स्वागत आहे. तसेच त्यांचे सहकारी सुजितजी टाकले साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मी विठोबादादा महाडिक यांना विनंती करतोय उमेश धामणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे.
या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे तो नंदकुमार संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो नंदकुमार. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती कोस्ते गावदेवी कोस्ते संघाकडून. श्रीवर्धन तालुका बागमांडला विभाग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष श्री उमेशजी धामणे साहेब यांचा सत्कार होतोय. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विठोबा माडिक साहेब यांच्या हस्ते. तसेच मी दाभोलकर दादा सागर दाभोलकर दादा विनंती करेन की सुजितदादा टाकले यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद बंधूंनो. अतिशय सुंदर असा आपला संघ खेळला आहे. भले तो पराभव झाला तर पण शेवटच्या क्षणापर्यंत आपण समोरच्या संघाला खेळवलात हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. स्ट्राईकवर आहे ते गजानन सर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका या ठिकाणी फसला आणि झेलबाद होत आहे. तो मोठा झटका भेटतोय तो RCC गवलवाडी संघाला. धडाकेबाज फलंदाज आउट होत आहेत ते गजानन सर या ठिकाणी पवेलियनमध्ये येत आहेत आणि गजानन सर यांची जागा घेण्यासाठी येतोय तो. आता पुन्हा एकदा पाहूया ऋतिक. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. स्ट्राईकवर आहे तो ऋतिक. या ठिकाणी RCC गोलवाडी एका बिकट परिस्थितीमध्ये अडकलेला दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नंदकुमार. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते नंदकुमार कोस्ते खुर्द संघासाठी. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू या ठिकाणी 4 चेंडू या ठिकाणी हाताळले आहेत. पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. तिसरा चेंडूवर विकेट घेतला. चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकलाय. 5व्या चेंडूसाठी या ठिकाणी तयार. स्ट्राईकवर आहे तो ऋतिक. पाहूया आपल्या संघासाठी काय करायचं आहे. सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते ती या ठिकाणी नंदकुमार यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नंदकुमार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी टाकतात ते नंदकुमार. त्यांनी आतापर्यंत खर्च केलेली आपल्या षटका अंती त्यांनी आतापर्यंत फक्त आपल्या षटका अंती 1 धावा खर्च केली आणि 1 विकेट त्यांच्या ताब्यात आहे. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते कोस्ते खुर्द संघाकडून. ज्याप्रमाणे नाणेफेकीसाठी आलेला कर्णधार प्रशांत याने सांगितलं होतं आमची गोलंदाजी खूप चांगली आहे त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारत आहोत. त्याच प्रकारची साथ त्याला गोलंदाजीने दिली आणि सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते कोस्ते बुद्रुक संघ कोस्ते खुर्द संघ. पुढचा चेंडू सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका बसलाय. पाहूया या ठिकाणी झेल होतं का. सुंदर असा झेल घेण्याचा प्रयत्न परंतु झेल या ठिकाणी सुटलेला आहे आणि रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय तो गावदेवी संघाचा RCC गवलवाडी संघाचा. हॅलो. आमच्या प्रतिष्ठानच्या सदस्या सौ शीतल संजय लाड यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्या प्रतिष्ठानानं आलेलं आहे. मी त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष आभार मानत आहे त्यांना. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे तो साहिल. सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते RCC कोस्ते खुर्द संघाकडून. तिन्ही गोलंदाज सुदेश आला. सुदेशने 5 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. नंदकुमार आला. नंदकुमारने 1 धाव दिली, 1 गडी बाद केला. पुन्हा एकदा साहिल आलाय. पंच डॉट होता ना. ओके. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय तो
पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय ते आपण कोस्ते बुद्रुक कोस्ते खुर्द संघाकडून. फलंदाजीसाठी आलेला आरसीसी गलवाडी संघ काही बिकट परिस्थितीमध्ये या ठिकाणी अडकलेला दिसतोय. आतापर्यंत धाव फलकावर धावसंख्या आहे ती 8 आणि गडी बाद झालेत ते 4. पुढील होणारी मॅच मालूक कोंड विरुद्ध कुशेडे दोन्ही संघाचे कर्णधार. या ठिकाणी सुंदर असा षटकार निघतोय तो विशालच्या बॅट मधून. कर्णधाराची पारी खेळण्यासाठी विशाल या ठिकाणी आलेला आहे. विशालची बॅट तळपलेली आहे. पुन्हा एकदा षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 14 धावांवर. प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांना विनंती असेल चारही कोपऱ्यामध्ये लाईनमॅनचं काम आपण पाहायचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो विशाल. विशालने आताच मोठा फटका या ठिकाणी मारलेला आहे. पाहूया गोलंदाजी मार्गावर आहे तो साहिल. शेवटच्या चेंडूवर पाहूया विशाल किती योगदान देतात आणि आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवत आहेत. आव्हानात्मक पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर एक धाव पूर्ण करून दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय आणि संघाची धावसंख्या होते ती 15. विजयासाठी या ठिकाणी 16 धावांची गरज असेल ते कोस्ते संघाला. पुढील होणारा सामना मालूक कोंड विरुद्ध कुशेडे संघ. लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे विरुद्ध मालूक कोंड. दोन्ही संघाचे श्रीराम क्रिकेट संघ मालूक कोंड. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. कुशेडे संघाचे कर्णधार तसेच मालूक कोंड संघाचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी लवकरात लवकर आपण उपस्थित राहावे. आणि मालूक कोंड संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. आमच्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक यांना मी विनंती करतो दोन्ही संघांचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. मालूक कोंड आणि कुशेडे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे ताबडतोब यायचं आहे मित्रांनो नाणेफेकीसाठी. या ठिकाणी पुढील होणारा सामना मालूक कोंड विरुद्ध कुशेडे दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीसाठी प्रमुख अतिथी आहेत रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आदेशजी लाड साहेब. या ठिकाणी मालूक संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी काही निर्णय घेतलेला आहे. फिल्डिंग का फिल्डिंगच का चेस करायला आवडतो. आमच्याकडे बॅटिंग साईड फुल. किती टार्गेट ठेवण्याचा विचार आहे. 3 षटका या ठिकाणी आहेत. 25 ते 30. शुभेच्छा तुम्हाला. मी विशालला विचारू इच्छितो विशाल फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय. काय विचार आहे किती तुम्ही धावा या ठिकाणी उभा राहाल. गोल ग्राउंड आहे तर 50 धावांचा आम्ही टार्गेट ठेवू. 50 धावांचा टार्गेट ठेवू. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. कुशेडे संघ आणि मालूक संघ दोन्ही संघांना विनंती आहे 2 मिनिटं या ठिकाणी.
हॅलो. अंकेश. दोन्ही संघांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. सर्व संघांचं रायगड बी मराठी प्रतिष्ठानच्या शिवमय चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. हॅलो. अतिशय सुंदर असा षटकार मारलेला आहे. कुस्ती संघाकडून फलंदाजीसाठी आलेले दोन्ही फलंदाज सुशांत आणि भावेश. भावेशच्या बॅटमधून या ठिकाणी खणखणीत षटकार आपण पाहिलेला आहे. पहिल्याच चेंडूवर खाता खोललाय तो षटकाराने भावेशाने. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे भावेश. फ्लिक केला, एक धाव घेतली आहे. संघाची धावसंख्या होती आहे 8. तीन चेंडू 8 धावा. चौथा चेंडू घेऊन येतोय तो नितीन. नितीन सुद्धा एक चांगला गोलंदाज. लेफ्ट आर्म राईट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर असा झेल या ठिकाणी टिपतोय तो विशाल. संघाचा कर्णधार पदाची भूमिका बजावत आहे तो. फलंदाजीसाठी आला, मोठा फटका मारला, षटकार मारला. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय तो विशाल. संघासाठी आपल्या आणि कुस्ती संघाला या ठिकाणी पहिला झटका मिळतोय सुशांतच्या रूपात. सुशांतची जागा घेण्यासाठी येतोय तो विशाल. पंच आपल्याला विनंती असेल, आपण सामने फटाफट खेळवायचे आहेत. खूप उशीर होत चाललेला आहे. बरेचसे सामने आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. दोन्ही पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामने खेळवा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे तो विशाल. विशालने हा या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा फटका चुकला आणि झेल बाद होतोय तो विशाल. मोठा झटका या ठिकाणी मिळतोय तो कोस्ते खुर्द गावाला आणि संघाची धावसंख्या स्थिर. दुसरा झटका बाद, विशाल बाद होतोय. विशालची जागा घेण्यासाठी येतोय तो अंकित. दोन मिनिटं सामना थांबवा पंच. 2 मिनिटं सामना थांबवा. मैदान घेऊ नका.
पुन्हा एकदा सामन्याकडे होऊया. पुन्हा एकदा सुंदर असा शेवटच्या चेंडूवर मिळतोय तो चौकार आणि संघाची धावसंख्या होते ते 4. 12. विजय अरे झालं काय राऊंड चालू किती आहे हा किती झाले सामने पुन्हा एकदा कर्णधार विशाल गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर आहे तो भावेश आणि अंकित. झाले ओके ओके ठीक आहे झाले दोन झाले ठीक आहे हॅलो दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुंदर असा फटका या ठिकाणी भिरकवून लावलाय आणि गेलाय तो सीमापार षटकार आणि या ठिकाणी गावदेवी कोस्त संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. गावदेवी कोस्त संघाचं अभिनंदन आणि आरसीसी गवलवाडी संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच पुढील होणारा सामना मालूक कोंड विरुद्ध कुशेडे मालूक कोंड संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मालिक कोंड संघाला मी विनंती करतो लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा. तसेच फलंदाजीसाठी कुशेडे संघाकडून दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मला माहिती नाही मग मला जमा करा हो कैलासजी जुने जमा करा सांगा नंतर बोला हॅलो हो कैलासजी ओके ओके